जुन्नरमध्ये भाजपच्या आशा बुचके आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना काळे झेंडे। पर्यटनाच्या बैठकीत डावलल्यानं कार्यकर्ते आक्रमक। लाडकी बहीण योजना राबवणाऱ्या बँकांकडून सुरक्षा पुरवण्याची सरकारकडे मागणी। लाडक्या बहिणींना प्रश्नांना उत्तर देताना होऊ लागली भांडणं। जंग डेटा टाकून लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न। देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, तर गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनीच याची चौकशी करावी। सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही। रवी राणा, महेश शिंदेंना अजित पवारांनी मंचावरून सुनावलं। महायुतीला पुन्हा निवडून देण्याचंही आवाहन। अजित पवारांसोबत नाईलाजानं गेलो, शरद पवारच माझे नेते। माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंचं वक्तव्य। जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे दादांसोबत जावं लागल्याचीही कबुली। अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल यांची संसदेच्या लोकलेखा समितीवर निवड। काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाळ समितीचे अध्यक्ष। वक्तव्याचा विपर्यास, रामगिरी महाराजांची सारवासारव, मात्र भूमिका आणि वक्तव्यावर ठाम असल्याचंही वक्तव्य। राज्यात खड्डेमुक्तीसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची डेडलाईन। दर सोमवारी अहवाल सादर करा, अन्यथा कारवाई। मुख्यमंत्र्यांचा इशारा। मुंबईत 36 मतदारसंघांच्या विधानसभा निवडणुकीसाठी 6 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली नियुक्ती। जिल्हा न्यायालयात युक्तिवाद करताना वकिलाला हृदयविकाराचा झटका। नागपूरचे वकील तलत इक्बाल कुरेशी यांचा मृत्यू। न्यायाधीशांकडून प्रथमोपचार। पुण्यामध्ये 1 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त। 4 जणांना अटक। गुजरातहून आलेला माणूस ड्रग्ज विकत होता। प्लास्टिकच्या तांदूळ साखरेनंतर आता सिमेंटचा लसणाद्वारे फसवणूक। अकोल्यात फेरीवाल्यानं विकलेल्या सिमेंटच्या लसणाला नुसताच आकार, पाकळी एकही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।